अरे वा, बघा. मग ही काय दाखवायची गोष्ट आहे का? ही काय दाखवायची गोष्ट आहे काय? और आजी सबसे पहले सुंदर दिख रही है. दादी सुंदर दिख रही है. अभी तो दादी रेडी भी नहीं हुई है. रेडी तो हुई है ना. और मेरा चाचू गन्ना पतक दिख रहा है. अभी तो फिर पिटाई करनी पड़ेगी तेरी. डिशम डिशम डिशम. पागल है क्या? हम बहुत बदमाश है. बदमाश कुछ नहीं है. ये गलती से मुझे बदमाश कह रहा है. गलती से नहीं, ये मस्ती करता है. कभी गड़ा मैं तेरा बिगाड़ता हूँ. अरे नहीं, नहीं, मामा. पिटाई करने वाला हूँ अभी मैं यार. बिगाड़ो इसका भाग. हॅपी ॲनिव्हर्सरी केलं का तू आजीला? ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी वर्सरी नाही नुसतं. थँक्यू बेटा. मम्मी पप्पाची 34th ॲनिव्हर्सरी होती, त्यामुळे आम्ही सर्वजण डिनरला गेलेलो होतो. तर ही प्लेस त्यांना दोघांना पण आवडते, कारण की इथलं जेवण खूप छान असतं. तर आमरस थाळी महोत्सव चालू होता आणि मग त्यासाठीच आम्ही इथं सर्वजण डिनरला गेलो होतो. 34th ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन न करता आम्ही फक्त डिनरला गेलो, कारण की सेलिब्रेशन असं पण चालूच असतं आणि पप्पांना असं साध्या पद्धतीने केलेलं जास्त आवडतं. छान एक क्वालिटी टाईम आपल्या फॅमिलीसोबत पण स्पेंड केला आणि सर्वांना इथं छान वाटत होतं, कारण की उन्हाळ्याचे दिवस पण चालू आहे. त्यात असा अमृत साईचा सर्वांनी खूप आनंद घेतला. मॉर्निंग फ्रेंड्स, तर आजचा दिवस थोडा खास आहे, कारण की आमच्या एका मैत्रिणीचं लग्न आहे आणि तिचं केळवण प्लस पार्टी आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. सो आजचा ब्लॉग त्याचंच येणार आहे. सागर केळवणला आलेला आहे का? बॅचलर पार्टीला आलेला आहे का रे? हा बरे महात्मा गांधीच्या काळातली वाटेड आहे ती. इकडे का केळवण रोज हे किती सांग. एवढी लाजून काय त्याच्या भाषेत बोला नाही. असं व्हायरल झालं पाहिजे व्हिडिओ. काही नाही की असं नाही बाई, आधी घ्यावं लागतं लग्न. तू घेते संसार आहे दोघांचा, तो दोघांनी सावरायचा. संसार आहे दोघांचा, तो दोघांनी सावरायचा. नेहाने पसारा केला तर दोषाने आवरायचा.